नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंदाची बातमी पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की लाडकी बहीण योजना कधी बंद होणार याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वच महिलांना ह्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर जाणून घ्यायचं आहे की ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी आहे किंवा कधी बंद होणार आहे याची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि लगेचच चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी बंद होणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबणार नाही, मंत्री उदय सामंत. तर बघा, पाहू शकता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, माझी लाडकी बहीण योजना ही थांबणार नसल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ज्या पद्धतीने संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली, तसेच आता या योजनेबाबतही केवळ ही योजना निवडणुकीपुरती आहे असे काही जण जाणीवपूर्वक सांगून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बदनाम करत आहेत. यामध्ये बघा, परंतु ही योजना अजिबात थांबणार नाही, उलट या योजनेच्या रकमेत कदाचित वाढच केली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तर बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1500 रुपयांची या ठिकाणी योजना आहे. या ठिकाणी दरमहा महिलांना या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत. कदाचित यामध्ये देखील वाढ होऊ शकते. तर बघा, या ठिकाणी राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, हे शासन कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आहे. त्यासाठीच शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना प्रत्येकासाठी लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपणही पुढाकार घ्यावा आणि या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच अन्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. शासन सकारात्मक आहे. बघा, प्रांताधिकारी वैशाली माने यांनी स्वागत करून प्रास्ताविकामध्ये या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. शेवटी तहसीलदार शेतव जाधव यांनी देखील आभार मानलेले. तर बघा, ही जी काही योजना आहे ती थांबणार नसल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की ही जी काही योजना आहे ही योजना थांबणार नाही आहे, कधीही बंद होणार नसल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीची माहिती होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.